नमस्कार मित्रांनो, हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. पण अनेकांना एक प्रश्न पडतो, गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी? कोणता रंग सर्वात शुभ मानला जातो? जर गुढीला योग्य रंगाची साडी नेसली नाही तर घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा वास होतो असे शास्त्र सांगते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणते रंग सर्वात शुभ मानले जातात आणि गुढी उभारताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याचे महत्त्व. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी गुढी उभारणे म्हणजे विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे. पुराणानुसार गुढी ही भगवान रामाच्या विजयाचे प्रतीक आहे. तसेच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. घराच्या दारावर उभारलेली गुढी म्हणजे घरात लक्ष्मी आणि आनंदाचे स्वागत. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? गुढीला साधारणपणे रेशमी किंवा नवीन साडी नेसवली जाते. परंपरेनुसार काही रंग अत्यंत शुभ मानले जातात. पिवळ्या रंगाची साडी. पिवळा रंग म्हणजे ज्ञान, समृद्धी, मंगल कार्याचे प्रतीक म्हणून गुढीला पिवळी साडी नेसवणे सर्वात शुभ मानले जाते. भगवा केशरी. भगवा रंग म्हणजे विजय, धर्म, सकारात्मक ऊर्जा आणि घरामध्ये भगवा कापड किंवा साडी गुढीला नेसवतात. हिरव्या रंगाची साडी. हिरवा रंग म्हणजे समृद्धी, निसर्ग, वाढ, नवीन वर्षात भरभराट व्हावी म्हणून हिरवी साडी ही शुभ मानली जाते. लाल रंगाची साडी. लाल रंग हा महालक्ष्मी आणि शक्तीचा रंग मानला जातो. घरात धन, सुख आणि आनंद वाढवावा म्हणून काही लोक लाल साडी गुढीला नेसवतात. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवू नये? गुढी ही शुभतेचे प्रतीक असल्यामुळे काही रंग टाळले जातात, जसे की काळा रंग, खूप फाटलेले किंवा जुने कापड, मळलेले कपडे. गुढीला नेहमी स्वच्छ आणि नवीन सुंदर साडी नेसवावी. गुढी उभारताना लागणाऱ्या वस्तू. गुढी तयार करण्यासाठी या वस्तू लागतात: बांबूची काठी, रेशमी साडी, कापड, चांदी किंवा तांब्याचा कलश, साखरेच्या गाठी, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांचा हार. ही गुढी घराच्या उजव्या बाजूला किंवा खिडकीत उभारली जाते. गुढी उभारताना म्हणायचं छोटासा मंत्र श्रद्धा ठेवून असे म्हणा: ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम विजय ध्वजाय नमः. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, गुढीपाडव्याला गुढी उभारताना पिवळा, भगवा, हिरवा किंवा लाल रंगाची साडी नेसवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो असे मानले जाते. जर तुम्हाला गुढीपाडव्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.